हा जाणवत आहे. पूर्ण ब्रह्मांडातील व्याप्ती मला जाणवत आहे. माझे 8वे चक्र, 9वे चक्र, 10वे चक्र, 11वे चक्र, 12वे चक्र आणि स्टार चक्र हे तर ऍक्टिव्हेट झालेच आहेत. पण पूर्ण 114 चक्रांचे ऍक्टिव्हेशन यामुळे घडले आहे. पूर्ण 114 चक्र बॅलन्स झाली आहेत. आता मी परिपूर्ण झाली आहे आणि परमात्म्यात विलीन झाली आहे. परमात्म्यात मी विलीन झाली आहे. पूर्ण परमात्म्याच्या पल्स बरोबर माझी पल्स विलीन झाली आहे. ओम ब्रह्मास्मि तत्त्वमसि. ओम ब्रह्मास्मि तत्त्वमसि. ऊर्जेला स्वतःला कृतार्थ कृतार्थ कृतार्थ. धन्यवाद. धन्यवाद. मला ही अनुभूती रोज मिळत आहे. धन्यवाद. धन्यवाद माझ्या मोक्ष प्राप्तीसाठी. शेवटी मी मोक्ष मिळवणारच आहे. मोक्ष प्राप्त झाला आहे. माझा आत्मा मुक्त झाला आहे. धन्यवाद. ज्यांना कंटिन्यू करायचं आहे मेडिटेशन कंटिन्यू करू शकता. ज्यांना काही बोलायचं आहे विचारायचं आहे विचारू शकता. काही अनुभव सांगू शकता ध्यानाचा. ऊर्जा प्रचंड होती. बघा 2 ग्लास खाली झालेत. पाणी भरपूर प्यायचे दिवसभर. तर कोणाला काही शंका असेल नाही तर मी 1-2-3 महत्वाच्या सूचना देत आहे कारण आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे. तुम्हाला अनम्यूट तुम्ही करून बोलू शकता विचारू शकता. ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचे ते करू शकतात. थोडंसंच पहिला दिवस असल्यामुळे थोडा उशीर झाला. आपलं ध्यानही हे मोठं आहे 45 मिनिटाचं. 45 मिनिटाचं हे ध्यान आहे. 1 एप्रिल आहे आज. आपलं न्यू वर्ष सुरू झालेलं आहे विहंगमचं. आणि 9 एप्रिलला गुढीपाडवा आपलं मराठी वर्षही सुरू होणार आहे. तर आज रात्रीपासून 9:30 ते 10:30 आपला ओंकार साधनेचा कोर्स सुरू होत आहे. त्याची फी आज भरून घ्यायची आहे. ग्रुपवर एक मेसेज टाकलाय विहंगम ऍडमिनचा नंबर तो सेव्ह करून घ्यायचा आहे. आता तो सेव्ह करून पैसे भरले देणगीसाठी असू देत नाहीतर फीचे असू देत तर स्क्रीनशॉट काढायचा फी भरल्याचा आपलं नाव लिहायचं आणि जिल्हा लिहायचा आणि मग तो स्क्रीनशॉट ऍडमिनच्या नंबरवर टाकायचा आहे. विहंगम ऍडमिन नंबर सेव्ह करून घ्या. आता नवीन वर्षात आपण बरेच बदल करत आहोत. तर त्या ऍडमिनच्या नंबरवर टाकत चला म्हणजे पावती द्यायला बरं पडेल आणि लगेच तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेता येईल. तसंच डोनेशन सुद्धा तुम्ही या नवीन वर्षात देऊ शकता. आता 1 एप्रिल आहे.
गुढीपाडवा आपला आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे. गुढीपाडव्याला द्या, नाहीतर आता एप्रिलमध्ये तुम्ही देऊ शकता. 3-4 महिने मी थांबवलं होतं, डोनेशन देऊ नका म्हटलं होतं. आपल्याला ऍक्च्युली एटीजी नंबर मिळालेला आहे. पूर्ण डोनेशनची अमाऊंट, फुल अमाऊंट ही एटीजी अंडर तुम्हाला सवलत देऊ शकणार आहे. घरातले ज्यांना इन्कम टॅक्स सेव्हिंग करावं लागतं, आजूबाजूचे नातेवाईक सगळ्यांना विहंगम बद्दल सांगून इन्कम टॅक्स साठी म्हणून देणगी द्यायला सांगा. यावर्षी आपण हा नंबर देणार आहोत. आता आपल्याला 4-5 महिने झाले एटीजी मिळून, पण तरी सुद्धा प्लॅन काही ऍक्टिव्हिटीज केल्या नव्हत्या. फंड जो काही होता तो पुरेसा होता आणि त्यामुळे आपण ते इन्कम टॅक्स साठी सुद्धा सांगितलेलं नव्हतं की इन्कम टॅक्स साठी तुम्ही फायदा घेऊ शकता. कारण जो काही पैसा येतो देणगीचा तो प्लॅन करावा लागतो आणि ठराविक अमाऊंटच शिल्लक ठेवावी लागते, जास्त नाही, अगदी थोडीशी. आणि जास्त राहिली तर मग त्याच्यावर इन्कम टॅक्स भरावा लागतो. आणि हे सगळं काही अजेंडा नव्हता, पण यावर्षी खूप अजेंडे आहेत. तर त्यामुळं देणगीची गरज लागणारच आहे. त्यामुळे तुम्ही सुरू करू शकता आणि इन्कम टॅक्स साठी सुद्धा इतरांना सांगू शकता. तर हे महत्वाचं सांगायचंय. विहंगमचा ऍडमिन नंबरवरच काही कम्युनिकेशन करा. आता या कोर्ससाठी बऱ्याच जणांना जॉईन करून घेतलेलं नाहीये, कारण त्यांची नावं माझ्याकडे आलेली नाहीयेत. तर तुम्ही कोणाला जर काही सांगितलं असेल तर कृपया त्यांना सांगा की पहिल्यांदा विहंगमचा जॉईनिंगचा लिंक द्या, तो जॉईन करायला सांगा, विहंगमचा फॉर्म भरायला सांगा. आणि माझ्याकडं नाव आणि मेंबरशिप नंबर असल्याशिवाय मी हायर कोर्सला कोणाला जॉईन करून घेणार नाहीये. तर हा हायर कोर्स आहे. आता जो पुस्तक वाचनाचा सुरू होईल त्याला मी करून घेऊ शकते, त्याचं एवढं काही नाहीये. पुस्तकं अप्रतिम आहेत, तरी सुद्धा तो काही इतकं हायर किंवा इतकं काही त्याला कष्ट लागत नाही. हा कोर्स म्हणजे खूप कष्ट आहेत. एक एक स्लाइड, एक एक पिक्चर, मेडिटेशन मधले एक एक व्हिडिओ, 2-2, 3-3 दिवस म्युझिक सिलेक्शन, सूचना, अफर्मेशन आणि सगळे पिक्चर्स टाकलेले. तुम्ही आता जरी डोळे बंद केले तर आता हा कोर्स कुठंतरी अपलोड होईल, वेबसाईटवर अपलोड होईल. केव्हा होईल, काय होईल मी सांगू शकत नाही. आणि तो फी देऊनच करावा लागणार आहे. त्यावेळेला हे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, सगळे पिक्चर्स बघायला मिळतील. आणि या सगळ्या पिक्चर्स मध्ये बघून घेऊन नॉलेज घेऊन डोळ्यात साठवून तुम्हाला हे मेडिटेशन्स करता येतील. तर ते सगळे कष्ट घेऊन केलेलं आहे आणि खूप जवळजवळ 1 महिन्याची तपश्चर्या आहे या 8 दिवसाच्या कोर्ससाठी. त्यामुळे तेवढे त्याच दर्जाचे साधक पाहिजेत, कष्ट घेणारे. बाकी काही उद्देश नसतो. कारण निगेटिव्ह ऊर्जा आली, नुसतं ग्रुप किती जणांनी जॉईन करून ठेवायचा आणि मला जसं काही इन्स्टिंक्ट्स येतील ध्यानातून मी काढूनही टाकेल. आज जे प्रेझेंट नव्हते त्यांना मी अटेंडन्स घेतलेला आहे. जसं मला जसे इन्स्टिंक्ट्स येतात तसं मी करते. अजून काही मला इन्स्टिंक्ट्स आल्या नाहीत. व्हिडिओ खालच्या कमेंट्स मी बघितल्या नाहीत आणि व्हिडिओ खाली कमेंट द्या म्हटलं तर पर्सनलवर, ग्रुपवर, पर्सनलवर द्यायला लागल्या. मग ग्रुपवर टाकायला लागल्या, ग्रुप बंद केला. आता व्हिडिओ खाली कमेंट्स द्या, मग पर्सनल भरपूर आल्या. अरे व्हिडिओ खाली द्या म्हटल्यावर कुठल्याही व्हिडिओ खाली दिल्या. असं बरोबर नाहीये. या कोर्सची मीटिंग घेतलेली आहे, तो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओ खालीच तुम्ही त्या कमेंट दिल्या पाहिजेत. आणि इतकं काही अवघड नाही बघा. कुठलाही व्हिडिओ बघा युट्यूबवर, खाली कमेंट दिसते, तिथे नुसतं क्लिक केलं की जसं व्हॉट्सअपवर करता तसंच तुम्ही टाईप करू शकता. आता आपल्याला जर हायर लेवलला जायचं असेल, आपण जसं लिखाण करायला शिकलो, अनुभवकथन करायला शिकलो, तसं तुम्हाला या पण गोष्टी आल्या पाहिजेत ना. मी जर एवढं कष्ट करते, तुम्ही किती लाईक करता बघा ना. किती व्हिडिओला लाईक करता, नुसतंच ग्रुपवर टाकायचं छान होतं असं होतं. पण तिथे एक जर लाईक दिलं व्हिडिओ खाली तर तो एक माणसाला पुढे जाणार आहे. असे 10 लाईक झाले तर 10 माणसांना तो पुढे जाणार आहे. इतकं सोपं आहे तुमचं विधायक कार्य, की इतरांसाठी काम करणं एका फिंगर टिकवर आहे, पण ते सुद्धा कोणी लाईक करत नाही. कमेंट लिहा म्हटलं तरी फक्त 2-3च जण कमेंट लिहितात, कारण कमेंट लिहिलं तरी व्ह्यूज वाढणार आहेत. सर्क्युलेशन होतं कमेंटमुळं, लाईकमुळं. इतके दिवस अजिबात सांगितलं नव्हतं आणि इतकं प्रामाणिकपणे चॅनल चाललेलं आहे. बाकीच्या चॅनलला मॅनिप्युलेशन व्ह्यूज आणतात.
4,000 3,000 हजारो व्ह्यूज करून देतात बाहेर. पण काय गरज आहे आपल्याला त्याची? त्याच्या मागं मी लागलेली नाहीये. पण आता असं वाटतं की जसं जसं ही इव्हेंट जवळ आली, इव्हेंट खूप जवळ आलेली आहे, खूप फास्ट होणार आहे. तस तसं जास्तीत जास्त लोकांना गरज आहे जागं करणं. आणि सप्टेंबर पर्यंत शेवटची संधी आहे. सप्टेंबर पर्यंत जो जागा झाला, ज्याला हे ऍक्सेप्ट होतंय, ज्याला ऍक्सेप्ट होतंय त्याची चेतना वाढली. ज्याला ऍक्सेप्ट होत नाही त्याच अजून लोअर चेतनेमध्ये आहे. त्यात मुलांची काळजी करायची नाहीये. मुलांनी ऑलरेडी प्रोग्राम घेऊन जन्म घेतलेला आहे. राहिला चिंता आपल्या बरोबर बाकीच्यांची, पण ती चिंता नाही काही करायची. त्यांचा त्यांचा सोल प्रोग्राम आहे. पण आपण बसलो इथे, तर आपण दुसऱ्यांचं जरा मदत करावी, लाईक करावे, शेअर करावे. शेअर तर जाऊ देत, निदान कमेंट लिहा खाली तिथे, म्हणजे मला कळेल की कोणाला काय आवडते. ग्रुपवर लिहून काय उपयोग आहे आता? तिथे लिहा व्हिडिओ खाली, म्हणजे तेवढे जरा बाकीच्या दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल. कारण इथे विहंगमच्या चॅनलवर सगळं कळतच आहे. किती 1,500 लोक जॉईन आहेत, किती लोक जॉईन झाले कोर्सला, किती लोकांना वाटलं चला आपण हे करावं. बाकीचे नुसतेच पडलेत तिथे ग्रुपला, बघतही नाहीत, वाचतही नाहीयेत. आणि आता या ग्रुपला किती जण आहेत बघा, आणि किती जॉईन झाले बघा. तर या सगळ्या गोष्टी आहेत. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. काही असेल तर मला विचारू शकता तुम्ही. हात वर करा. काही सांगायचंय का? ध्यानाचा काही अनुभव आला का? कोणाला छान ध्यान लागलं, मस्तपैकी पूर्ण शून्यात गेले होते, असं काही झालं का? बाकी दिसतं बिसतं याला काही महत्व नसतं ध्यानात. मला लाईट दिसली, मला प्रकाश दिसला, विसरून जायचं ते. पण शून्यत्व अनुभवलं का, की खरंच मला सुंदर ध्यान झालं, असं कोणाला सांगायचंय का? मॅडम मला सविता सविता मॅडम, बोला बोला हा. सविता मॅडम. कारण मग मी म्हणजे एवढे कष्ट घेऊन केले, मला काही तुम्ही दिलं पाहिजे ना रिटर्न. हा, बोला. इतकं छान लागलं. म्हणजे आज म्हणजे तुमच्याशी मी कनेक्ट झाले किंवा जुलैला कनेक्ट झालीये. आज पहिल्यांदा इतकं सुंदर ध्यान लागलं. आणि जेव्हा तुम्ही ते हे सगळं चक्रांत सांगत होते तेव्हा आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र ट्रिगर झाले. आणि ह्या सगळा पहिल्यांदाच अनुभव आला. म्हणजे आतापर्यंत म्हणजे चक्रा ध्यान केलं, देवी ध्यान केलं, आनापान केलं, हे सगळे ध्यान केले आजपर्यंत. पण म्हणजे तुम्ही जेव्हा आता हे शेवटी शेवटी जेव्हा तुम्ही सांगत होते की व्हिडिओला लाईक करा, त्यावेळेस मी जागी झाले. अरे वा, तोपर्यंत मला काही माहित नव्हतं. खूपच म्हणजे हा सगळ्यात म्हणजे पहिला अनुभव होता हा. बघा सुलक, हे तुम्ही सविता मॅडम येत नव्हता. सविता मॅडमच काल मला म्हटल्या, बेंगलोरच्या आहेत सध्या, आता सांगायला हरकत नाही मुद्दाम, की त्या आज 2-3 लोक म्हटले, त्यातल्या या पण मला म्हटल्या होत्या की मॅडम त्यांना त्यांना खूप प्रॉब्लेम आहे, हेल्थ इश्यू, आणि सध्या ध्यान आणि थोडस डिस्टर्ब झाल्या होत्या. मी त्यांना टाकलं तर त्यांना असं वाटलं की फोटो पाठवला होता देणगीचा, त्यांना देणगी देऊ नका म्हटलं, पण काही साधकांनी दिल्यात, फी पण काल भरली एवढं सांगून. तर देणगी दिला आणि फोटो देत नव्हत्या म्हणून फोटो टाकला. तर फोटोमध्ये जरा थोड्याशा हे वाटतात. त्यांना असं वाटलं मी फोटोवरून म्हणते का. म्हटलं मी फोटोवरून नाही म्हणत, पण मला तुमचे व्हायब्रेशन्स कळतायत. ते म्हणे बापरे. मग त्यांना थोडा तब्येतीचा प्रॉब्लेम. म्हटलं नाही, ध्यानाला बस, आपोआप तो जाईल. ऍक्च्युअली सकाळच्या ऊर्जेनेच तो हे होईल. आणि बघा, मॅडमनीच आत्ता अनुभव सांगितला, आतापर्यंत जो अनुभव आला नव्हता तो आला. आज्ञाचक्र ट्रिगर झालं, म्हणजे काय पाहिजे ना अजून एवढ्या आणि एका दिवस. अजून अजून महत्वाची गोष्ट मॅडम, मी तुम्हाला म्हटलं मी सकाळी उठू शकेल की नाही मला माहित नाही, माझ्या या हो, सगळ्या हेल्थ त्यांना इश्यूज मुळे मी प्रॉब्लेम होतो तुम्हाला उठण्याचा. म्हटलं. आणि मी रात्रभर झोपलेली नाहीये, 5 मिनिटं पण झोपलेली नाहीये आज. तुम्हाला टेन्शन होतं का उठण्याचं? नाही, टेन्शन नाही. मी मग काल दुपारी डॉक्टरांकडे गेले होते, 2-2:30 वाजता डॉक्टरांकडे गेले होते. मी माझी जी ट्रीटमेंट घेते ती संपूर्ण 100% आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्या डॉक्टरांनी आम्हाला कोरोनाचे वॅक्सिन्स पण घेऊन नाही दिले. इतकी जेन्युइन डॉक्टर्स आहेत ते, ज्यांच्याकडे आम्ही हम्म, ट्रीटमेंट घेतो हम्म, सगळे. त्यांच्याकडे मी काल दुपारी 2-2:30 वाजता गेले होते. माझे सीझर्स कमी होत नाही त्याच्यासाठी मिस्टर मला घेऊन गेले. डॉक्टरांनी काय सांगितलं असेल, तुमची थोडी झोप कमी झाली, थोडं झोपू द्या यांना. मी बापरे. डॉक्टरांकडनं 2:30-3 वाजता आल्यापासून ते आतापर्यंत झोपलेली नाहीये मॅडम. बापरे, पण काय कारण? झोप न येण्याचं कारण काय? का झोपला नाही त्याचं कारण काय? झोपायचे सगळे प्रयत्न केले, जेव्हा जेव्हा पण मला झोप सीझर्स आली यायचे, नाही. लागलीच नाही मला झोप. राहू दे, आता बघा सविता मॅडम आणि सगळ्यांनी ऐकून घ्या. झोपेचे पॅटर्न बदललेत, ऊर्जेमुळे बदललेत. तुम्हाला सांगू, मी कित्येकदा अलीकडे 9ला पहिली जाग येते मला.
एवढ्या आठवड्यात 2-3दा असं झालं की 9ला मी पहिली जाग येते. कारण ऊर्जा जी जबरदस्त येते ना, ती आपण ग्रहण करतोय. जागं नाहीये, झोप नाहीये, काळजी करू नका, ध्यान करायला बसा. खरंच सांगते. हे तुमच्याकडे येतेय ती ऊर्जा म्हणून झोप येत नाहीये. त्यावेळेला मेडिटेशन करायचे. घ्या ती ऊर्जा, तुमच्यासाठी आलीये ती. झोप येत नाही म्हणून चिंता करू नका. अर्धा तास नाही झोप तुम्हाला 3 तास झोपेचा फायदा देणार आहे. आणि आता तर झोप खूप आली तरी चांगलं आहे आणि झोप येत नाहीये तरी चांगलं आहे. पुस्तक वाचायला घ्या, कारण ही ऊर्जा येतेय. त्याच्यामध्ये काहीही आता चिंतेचं कारण नाही. ऊर्जा येतेय, त्यामुळे झोपेचे पॅटर्न्स बदललेत. आणि पॅटर्न बदलला नाही, पण म्हणजे हे आज आपण बदललं. हे आज बदललं. हे कालपर्यंत असं नव्हतं. हे काल अहो, मी विचार केला ना, सविता मॅडम, 2-3 दिवस विचार चाललाय ना तुमच्याबद्दल, असं काही करताय? मी विचार करतीये ना, की हम्म, मॅडम गेल्यात जरा, काहीतरी आहे. तुम्हाला काल मेसेज टाकला. मॅडमना म्हटलं नाही, बसा. ह्या प्रोसेस झाल्या का नाही झाल्या? आणि आज तुम्ही झालं झालं. बसलात, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. बसलात म्हणून अनुभवलं. जर नाही माझं म्हणजे मी सांगूनही तर ऐकलं नसतं तर रात्रभर काय झालं मी असतं? आणि तुमच्या त्या व्हॉइस मेसेजने मला ट्रिगर केलं. तुम्ही काल जो सकाळी सकाळीच एक हा. मेसेज टाकला, व्हॉइस ट्रिगर, मॅडम कुठे गेल्या, काय झालंय. त्यामुळे ते ट्रिगर झालं. त्याच्यानंतर मी डॉक्टरांकडे जाऊन आले. त्याच्यानंतर 2:30-3 वाजता डॉक्टरांनी मला सांगितलं, चांगलं आहे, झोपा तुम्ही. आणि त्यावेळेस पासून ते आतापर्यंत मी झोपलेली नाही. मी रात्रभरात 5 मिनिटं पण झोपली लागली नाही मला. माझ्या जाऊ दे, मिस्टरांनी आता मला सुंदर झोप ध्यान झालेलं आहे. खूप सुंदर एकदम ध्यान सुंदर, झालंय. खूप सुंदर. आणि म्हणजे मला बघा तुम्ही आता मॅडमचा शेवटी जेव्हा चेहरा म्हटले. बघा. मॅडमचा सगळ्यांनी चेहरा बघा, वाटेल का कोणाला झोपल्या नाहीत? अतिशय देवीसारखा चेहरा आहे बघा. हं. आणि मी किती रात्रभर ते आलंय त्या, किती ऊर्जेने दिलंय बघा. हं. रात्रभर मी ते 2-3 तासाचे व्हिडिओ 2 वेळा ऐकून झाले माझे. झोपून ते मेडिटेशन पण करून झालं पडल्या पडल्या. इतकं सुंदर, काय सांगू, ते पुस्तक पण इतकं सुंदर. मी तुम्हाला कुठलं फोन करते, पुस्तक? कधी फोन. मी तुम्हाला दुपारी फोन करते, तुम्ही केव्हा फोन करू सांगा. आधी झोपा आता. आधी झोपा. कुठलं पुस्तक बोलताय तुम्ही? पुस्तक कुठलं? 1000 सीड्स ऑफ जॉय. हो, ते आहे. त्यातलं एक ते राधाचं चॅप्टरचा व्हिडिओ ऐकला. आणि मी तो रात्रीतून 2 वेळा ऐकला पूर्ण व्हिडिओ. जवळजवळ 3 तासाचा 2 वेळा ऐकून झाला माझा पूर्ण ते राधाचं सगळं. मला रडायला पण आलं त्याच्या ह्याच्यात. मी माझी राधा बघितली त्याच्यात. माझ्या मुलीचं पण राधाच आहे. घ्या मग ते पुस्तक बापरे. वाचनाला. मस्त पुस्तक आहे ते. पुस्तक वाचनाला खूप घ्या. खूप. हम्म. सुंदर खूपच सुंदर. म्हणजे तो. आता झोपा. आणि मेडिटेशननी 3 तास झोपेचं काम केलेलं आहे, त्यामुळे काळजी बाळगू नका. पाणी सगळ्यांनी आता प्या. आधी 2-2 ग्लास जवळ ठेवून बसत जा. ऊर्जा अतिशय आहे, अजूनही जबरदस्त येणार आहे. त्यामुळे पाणी भरपूर प्या. पाणी नाही पिलं की मग हीटचे प्रॉब्लेम होते. पाणी पिऊन घ्या 1 ग्लास. धन्यवाद सविता मॅडम. मला ऐकून हे छान वाटलं. तुम्ही येणार ही गॅरंटी होतीच होती, पण हे आज्ञाचक्र ट्रिगरिंग आणि जे काही सांगितलं, सुंदर झालेलं आणि आहे. म्हणजे मस्त. कधी तुम्ही मेडिटेशन संपवलं मला कळलं नाही. ज्यावेळेस तुम्ही म्हणत होते की व्हिडिओला लाईक करा, त्यावेळेस मी जागी झाली. हम्म. खूपच सुंदर. चला, म्हणजे पहिल्यांदाच धन्यवाद. एवढं सुंदर ध्यान लागलं मला. सुंदर सुंदर. खूप सुंदर, धन्यवाद. खूप सुलोचना छान. मॅडम बोला. खूप खूप धन्यवाद. दुपारी करा फोन झोप झाल्यावर. सुलोचना मॅडम बोला. हो, करते मॅडम. तुम्ही म्हटल्या तसं ते शून्यात गेल्यासारखं मला झालं आज. खूप छान. किती वेळ होता आणि ते मला समजलंच नाही. जेव्हा तुम्ही म्हणाल्या की ध्यान झालं, आता डोळे उघडा, तेव्हा मग ते मला लक्षात आलं. आणि मध्ये मध्ये सुरुवातीला पूर्ण डोकं असं गोल गोल, म्हणजे मागे पुढे असं होत होतं. ते तर ठीक आहे, ते तर होतच समजा. हम्म. आणि म्हणजे पूर्ण असं जाणवलं की सगळ्या ब्रह्मांडात आपणच आहोत म्हणून. सुंदर. खूप छान. खूप छान अशी जाणीव झाली. वेगळीच होती ती आजची म्हणजे अनुभूती. खूप छान होती मॅडम. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद. सुलक्षणा मॅडम येत आहेत 14-15ला. तुम्हाला लोकांना बोलवलंय या पिरॅमिडला. मॅडम कशा धावून येतात बघा नागपूरवरून. तशी ओर्ज पाहिजे. तर ते या, जरूर संधी घ्या. रविवार आहे. धन्यवाद सुलक्षणा मॅडम. अजून चंदा मॅडम बोला. हॅलो, मी शोभा चव्हाण बोलते मॅडम. हा माझं ते बोला. नेट चालू झालं नाही, त्यामुळे मी चंदा चव्हाणच्या फोनवरच दोघींनी मिळून ऐकलं. अरे वा, तुम्ही दोघी जवळ कशा आलात? आणि बहिणी बहिणीच आहे आणि जावा जावा हा पण आहे ना.
हो, मग एकत्र आहात काय आज? लकीली मला ती भेटली म्हणून, नाहीतर माझं गेलं असतं, कारण माझं नेटच चालू मग झालं जरा नाही. सुरू चंदा झालं मॅडमना हलवत चला की, जास्त रेग्युलर नाही आहेत त्या. बहिणी बहिणी नाही आहात तर तुम्ही किती सगळं सिन्सिअरली करता, है की नाही नाही ती पण शोभा मॅडम? त्या मी करतात, पण पण तुम्ही जास्त सिन्सिअरली करता त्यांच्यापेक्षा. हो हो हो, माझ्यापेक्षा ती सिन्सिअरली करते, पण मी पण करत असते मॅडम. चंदा मॅडम तुम्ही करताच की, पण शोभा मॅडम किती सिन्सिअरली सगळं पिरॅमिडला येतात, तुम्ही नाही आलेला अजून. आलेले मी, येऊन गेले एकदा. येऊन गेले का? परत या हो, आता अवनी येणार मॅडमच्या ना. कार्यक्रमाला. 23 मेला हो, या. नक्की नक्की नक्की. खूप खूप 23 छान मेला, ध्यान झालं मॅडम. 23 मेला ध्यान खूप यायचंय छान बरं. झालं. हो, धन्यवाद. शैलजा मॅडम बोलायचंय का व्हिडिओ सुरू केलाय? सुप्रभात सर्वांना. सुप्रभात. वंदन मॅडम तुम्हाला आणि सर्वांनाही ग्रुप मधल्या. खूप छान मेडिटेशन झालं. रात्री मी सुद्धा झोपले नाही. 1:30-2 का? पर्यंत सगळे व्हिडिओ पाहिले. आणि माझे राहिले होते बघायचे. संकल्प लिहिला अरे आणि वा, बघा मग ऐका सगळ्यांनी. मग झोपले. कारण माझं राहिलं होतं तो व्हिडिओ बघायचा. तुम्ही म्हटला तू बघितला नसशील व्हिडिओ, त्यामुळे मी रात्री सुरू केला तो. मग 1:30 पर्यंत संपले माझे व्हिडिओ पाहून ते 2. त्यानंतर बघा लवकर झोपच शैलजा आली नाही. मॅडम MA इन योगा चाललंय, योगाचार्य झाल्यानंतर, आणि 71% मार्क पडलेले आहेत त्यांना. नुकताच रिझल्ट त्यांचा लागलेला आहे, त्यामुळे त्यांचं शैलजा मॅडमचं आपण अभिनंदन करूयात. तर हे तुम्हाला सांगायचंच होतं. कालही असाइनमेंट चालू होत्या मुद्रावर, आणि मला येत होते मेसेज, हे सांगा ते सांगा, याचं एक्सप्लेनेशन द्या, त्याचं एक्सप्लेनेशन द्या, कुठल्या कुठल्या पुस्तकातून. आणि माझं ते चालू होतं त्यांना सांगणं. शेवटी मी त्यांना ज्या मुद्रा हव्या होत्या त्या सगळ्या मुद्रा, 2-3 आर्टिकल्स वाचले, हिंदी, इंग्लिश, मराठी ट्रान्सलेशन केलं, आणि त्या ट्रान्सलेशन करून एक वर्ड फाईल केली आणि त्यांना दिली. तर हे सगळं करावं लागतं आपल्या एकमेक बहिणींना, लक्षात घ्या. तर बरोबर जायलाच असतं. तर असाइनमेंट करता करता मॅडमला दिवसभर ते व्हिडिओ बघायला वेळ मिळाला नसेल संकल्पाचा, आणि मग त्यांनी रात्री किती वाजता बघून संकल्प लिहूनच ते आज कोर्सला बसल्यात. हे ज्यांनी संकल्पाचा व्हिडिओ बघितला नाही, लिहिले नाही, त्यांनी लक्षात घ्या. सगळा संसार सांभाळत सांभाळत, त्यांची मुलगी काल सून आणि नातही आली होती मला भेटायला काल, तिची पण सुंदर भेट झाली. तर हे सगळं सांभाळतच आपल्याला करायचं असतं, आणि आपण आपल्याला वेळ दिला तर नक्कीच आपली प्रगती होणारच आहे. धन्यवाद शैलजा मॅडम. सगळ्यांनी अभिनंदन धन्यवाद केलं. धन्यवाद सर्वांना. चॅटबॉक्स वाचा तुमच्यासाठीचा. आणि त्यांचं अनुभव मी थोडा सांगते. काही वेळेला टेन्शन येतच परीक्षेचं, तर त्यांना आलं होतं. मी म्हटलं एवढं शिकवलंय ना, टेन्शन काय घ्यायचंय, बस आपल्याला किती मार्क हवेत, आपल्याला काय हवे ते बघायचं आणि पेपर लिहायचे. आणि तसेच त्यांनी लिहिलेले आहेत आणि मस्त पेपर गेलेले आहेत. तर मार्कही खूप चांगले आहेत. मी बघितली सगळी लिस्ट मार्कांची, त्यात 3रा नंबर वगैरे आहे त्यांचा. तर सगळं सांभाळून करणं फार महत्वाचं असतं. आणि MA करू का नको चाललं होतं त्यांचं, पण मी म्हटलं मी PhD कितव्या वर्षी केली वयाच्या. करायचं, करत राहायचं, आपल्याला एन्जॉय करता येतंय ना. यांना मी एकच सांगितलं, MA करा, एन्जॉय अभ्यास करता आला तर. नाही तर मग टेन्शन घेतलं, आता मी कुठं वाचून काय करून, परीक्षेला कशी जाऊन, अभ्यास कसा करू, आणि घरात चिडचिड करून, असं नाही. आपल्याला तो अभ्यास एन्जॉय झाला पाहिजे. एक ज्ञान घ्यायचंय आणि ते ज्ञानासाठी करायचं, आपल्याला बाकी कशासाठी ऑब्जेक्टिव्ह ठेवायचं नाही, ज्ञानग्रहण. तर तसं आता लवकरच पूर्ण होईल त्यांचं MA. चला, धन्यवाद शैलजा मॅडम. मनीषा मॅडम बोला. मनीषा मॅडम जवळ खूप बातम्या आहेत, खूप गुड न्यूज आहेत. कारण त्यांनी ह्याचा प्रोग्राम केला ना, जो आपला पंचतत्वांचा कॅम्प केला, 80-85 लोक येऊन. ते तर रिझल्ट त्यांचे ते वेगळेच, ते बाजूलाच ठेवा. पण एवढं समाजासाठी काम केलं, विपश्यनेला सेवा देऊन आल्या, आणि दन दन ग्रेट बातम्या आहेत त्यांच्याकडे. तर आता काही सांगू नका मनीषा मॅडम, आता काय बोलायचं तेवढं बोला फक्त. बातम्या नंतर द्या.
तुम्हाला लिहून काढायला सांगितलं मी पंचतत्वाचं हो, सुद्धा. हा आज मी लिहिणार आहे आत्मवंदन सर्वांना. आजचा अनुभव असा, कालचे मी मेसेज वाचले खूप पूर्णपणे ग्रुपवरचे ना. एक व्हिडिओ काल येताना ऐकायचा राहिला होता. मग मी रात्री 11:30ला झोपलेली आणि मग सकाळी माझं ठरलंच होतं कोणत्याही परिस्थितीत उठायचं. मी 3 वाजता बरोबर उठली. 2:15 पर्यंत अंघोळ करून आल्यानंतर मी संकल्प लिखाण महत्वाचं राहिलं होतं माझं आणि व्हिडिओ ऐकायचा राहिला होता. म्हटलं महत्वाचं काय त्यात पाहायचे आधी. यांनी ऐका बघा कशी उत्तम उदाहरणं आहेत. बोला व्हिडिओ बोला. ऐकला आणि क्लास सुरू होण्या अगोदर सगळे संकल्प लिखाण केले, ओंकार ध्यानाचे केले, आत्ताच्या या प्रोग्रामचेही केले आणि पौर्णिमेचे आता आज लिहून ठेवेल. असा खूप छान असं हे लिखाण पण झालं माझं संकल्प ध्यानाचं. म्हणजे संकल्पाचं आणि एवढे एवढे मस्त संकल्प मला छान छान आठवत गेले आणि तसं मी संकल्प लिहिले आणि वाटलं होतं की अरे थोडस आता बर्डन येते, व्यवस्थित ध्यान झालं पाहिजे. पण तुम्ही ध्यान सुरुवात केली आणि डायरेक्ट शेवट झाल्यानंतरच मला जाग आली. म्हणजे आठवलं की अरे मी एकाच जागेवर आहे, अशीच आहे, ध्यान चालू झालं का नाही असं बघितलं. खूपच छान मस्त. केलं असं खूप छान सुंदर ध्यान झालं. खूप मस्त, खूप एनर्जी फील केली आणि 2-3 ग्लास पाणी पिले मी. खूप छान वाटलं, खूप सुंदर. खूप छान. मलाही उठायचंय, पाणी प्यायचंय, मला पण खूप हिट आली अजून. तर खूप सुंदर. मनीषा मॅडमनी संकल्प लिहिले, कारण संकल्प करून काय होतं ते त्यांनी अनुभवलं आहे. प्रचंड मोठे त्यांच्याकडे बातम्या आहेत. बऱ्याच जणांकडे या आठवड्यात खूप लोक खूप मोठ्या मोठ्या गोष्टी पार केलेल्या आहेत संकल्प लिहिल्यामुळे. हळूहळू ते घेऊ, कारण रोज आपल्याला खूप वाजणार आहेत. तर आज आता नको, नंतर मग उद्या मॅडम सांगा आणि बाकी तुम्हाला लिहायला सांगितले तेही लिहा. अजून डॉक्टर दीपाली मॅडमकडे पण प्रचंड चांगल्या न्यूज आहेत. मनीषा मॅडमचा काल मला निघाला की लगेच पहिला फोन झाला. दीपाली मॅडमचे रिझल्ट आले की लगेच फोन झाला. खूप अमेझिंग पुढे सरकत आहेत आयुष्य आध्यात्मिक प्रगतीबरोबर. आणि मनीषा मॅडम तुमचं ध्यान आज अतिशय सुंदर झालेलं आहे. अभिनंदन त्याबद्दल तुमचं. थँक्यू मॅम. तारा मॅडम बोला. तारा मॅडम, मग अशीच आठवण झाली मला तारा मॅडम तुमची. आता 5-10 आत्मवंदन मिनिटापूर्वीच आठवण झाली. बोला. आत्मवंदन मॅडम. हा, मला आठवण. ना रात्रभर पण मला पण झोप नाही आली. का बरं झोप नाही आली? माहित नाही, चेतना अशी म्हणजे एनर्जी वाढल्यासारखी वाटत होती मला, की असं वाटायचं की कधी 4 वाजते आणि कधी मी क्लासला बसू, असं झालं अरे होतं. वा वा वा. आणि झोपच नाही असं झालं होतं काल रात्रीला. वेगळंच काहीतरी वाटत होतं मला, एकदम छान. हम्म. खूपच काल एनर्जी माझी वाढलेली दिसली, तर मला झोपायचीच इच्छा नव्हती होत. आणि ध्यान तर इतकं छान वाटलं की एकदम म्हणजे मी याच्यामध्ये शून्यच मध्ये गेली आणि मला ना ऋषी दिसले मॅडम ध्यानामध्ये. कुठले विषय दिसले? ऋषी दिसले, ते ब्राह्मण सारखे कसे राहतात की ते वर कपडे नाही घालत, खाली फक्त ते भगवे कपडे असतात त्यांचे, ते तसे दिसले. ध्यानामध्ये होते आणि ध्यान झाले आणि उठले स्टेजवरून आणि बाहेर म्हणजे असे उभे झाले, असे दिसलं फक्त पाणी त्यांना. प्यावर काय सगळ्यांनी, बघा आणि मला खूप तहान लागली होती. गळ्यामध्ये इतकी कोरड पडली ना माझी की ध्यानाच्या मध्ये थोडं मला ह्याच्यात आलं, तसं वाटलं की पाणी पिऊ की काय. नंतर मी एकदम डीप मध्ये गेले नाही, ध्यानात, प्यायचं शून्यामध्ये. ध्यानामध्ये सुद्धा पाणी. मी सुद्धा पिलं ध्यानामध्ये पाणी, कारण ऊर्जाच एवढी येत होती. बघा आता 3रा ग्लास संपवलाय मी, पण अजून मला तहान आहेच आहे खूप. तर प्यायचं ध्यानामध्ये ज्या वेळेला वाटतं ना पाणी, कारण काय आहे बघा, पाणी म्हणजे पण मेमरी. आपला ग्लास जवळ असतो ना, डोळे उघडायची काही गरज नसते, ग्लास जवळच असतो, प्यायचं हाताने घेऊन, कारण ती मेमरी पण असते पाण्यामुळं आणि हीट ऊर्जा येत असते हे करायची. अजून काय बोलायचं तारा मॅडम? खूप खूप धन्यवाद. छान मॅडम. मनीषा मॅडम परत हात छान. वर केलाय. परत काय बोलायचंय काय तुम्हाला? मनीषा मॅडम का मगाचाच हात वर आहे? अजून कोणाला काही बोलायचंय का, विचारायचंय, शंका आहे, काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मी बंद करते. चला, कोणाला बोलायचं असेल तर पटकन हात वर करून अनम्यूट मॅडम, करून आणि बोलू. आपल्या या लिंक मध्ये बरेच आवाज येत आहेत दुसरे. कोणाला आले का आवाज दुसरे? खूप मला तर काही. खूप येत आहेत, म्हणजे बोलतायत लोक, ते पण येत आहे ऐकू. कोणाला आवाज आलाय का?
हो, सुरुवातीला आला मॅडम, सुरुवातीला. बर, तर आता मी उद्यापासून म्यूट करेल, कारण काय होतं तुम्हाला सांगते मी, ऊर्जा खूप आली की काही सुचत नाही मला सुद्धा. आणि मग जे असतं ना खूप त्याच्या खूप म्हणजे जणांचे माईक चालूच ठेवलेत लोकांनी, असं वाटतंय. ठीक आहे, उद्या मी अनम्यूट करून बसेल, कारण आज मी बघितलं नंतर चॅट बॉक्स मध्ये की आवाज येते, पण मला नाहीच आला. आणि काय होतं थोडस, एकदा सुरू झालं की ते ऊर्जाच काही करून देत नाही नुसतं. तरी मी आज खूप आवर्त घेतलं जे काही वीणा सांगायचं. वीणा साखरे, वैष्णवी सोनसळे का कोण आहेत, त्यांचे माईक चालू आहेत, बोलतायत बघा, आणि बरं खूप झालं आवाज मॅडम येत नाव आहेत. सांगितलं तुम्ही. वैष्णवी सोनसळे, वीणा साखरे मॅडम. आणि लक्षात घ्या, हे माईक जर तुमचे चालू राहिले आणि तुम्ही डिस्टर्बन्स दिला तर तुम्हाला ते इफेक्ट्स असतात. मॅडम आता एवढ्या चालू गोष्टी केलं लक्षात मी. घ्या. मला मला बोलायचं होतं म्हणून आता चालू केलं माईक. नमस्कार मॅडम. आता आपण त्या मगाशी म्हणतायत. बरं बोला. नाही नाही, आता असेल उघडा त्यांचा, पण बरं दिसले मला, म्हणजे हा ठीक आहे. बरं बोला मॅडम. तेच मला चला हेच मॅडम सांगायचं बोला. होतं. हा हा, नमस्कार सगळ्यांना. आणि मला पण रात्री बराच वेळ झोप नव्हती, पण उशिरा नंतर ध्यान करायचं नाही म्हणून मी केलं नव्हतं. आणि पहाटे उठून कधी ध्यानाला बसते असं झालं होतं. आणि खूप छान, इतकं डीप ध्यान लागलं, खूप खूप डीप ध्यान लागलं. आणि प्रकाश वगैरे तू म्हणता तसं मला काहीच दिसलं नाही. अंधार आणि असं खूप खोल 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 आपण डीप ध्यानात गेल्यासारखं खूप जाणीव झाली. आणि खूप छान वाटलं, खूपच छान ध्यान झालं. आणि एकदम सुंदर, फ्रेश वाटलं. छान, खूप छान. धन्यवाद. आणि धन्यवाद. ध्यानातनं बाहेर येऊ नका. तुम्हाला जर वाटलं ना डोळे नाही उघडायचे, नका उघडू. मला काही तुम्ही नंतर सांगू शकता, ग्रुपवर टाकू शकता. ग्रुपवर टाकायचंच आहे आजच्या क्लासचं. आणि मुलांना उठवतानाचे खूप आवाज आले, हो ना सुचेता मॅडम? तुम्ही ना नावं बघत चला, कृपया एवढं करा. नावं बघत चला आणि ग्रुपवर टाकत चला, नाव घेऊन टाकत चला. कारण काय आहे, मला एक सांगायचं इथे, जर तुम्ही अनम्यूट ठेवलं आणि डिस्टर्बन्स आला, त्याचे इफेक्ट तुम्हाला भोगावे लागणार आहेत. दुसरं कुठलाही निसर्गाचा नियम तुम्ही तोडता, कुठलेही नियम तोडता, भोगावंच लागतं. निसर्ग आहे हा, निसर्ग लक्षात घ्या. आणि मग निसर्ग आपल्याला कुठं कुठं तोटे देतो, फटके देतो, हे आपण पाळणं आधी स्वतः शिकलं पाहिजे. तर थोडस या गोष्टी खूप असतात शिवसरोदय शास्त्रामध्ये, किंवा हायर लेव्हलनी जर निसर्गाच्या ह्यानी विचार केला तर कृपया कॉन्शियसली आपला माईक बघत चला. मी तर आता उद्या म्यूट करून बसेलच. आज तेवढं झालं नाही, कारण आज असं झालं होतं की कधी एकदा जसं तुम्हाला सुरू झालं तसं मलाही कधी एकदा सुरू करेल असं झालं. आणि टाइम मध्ये बसवायचं जास्त चॅलेंज असतं, माहिती का? खूप चॅलेंज असतं हे सगळं टाइम मॅनेज करणं. तो व्हिडिओ सुद्धा अडकतो, खूप मोठे व्हिडिओ झालेत, खूप हे काय माहिती, काही तसा तो दोनदा तीनदा अडकला. शेवटी मला तिथे, मी ध्यानात टेरेस मध्ये बसलेली, मला उठावं लागलं, इथे बसलेली मला उठावं लागलं. परत माऊस क्लिक केला की तो व्हिडिओ सुरू होतो. मस्त मी टेरेस मध्ये गार हवेत बसले होते ध्यानाला. तर तुम्ही सुद्धा खिडक्या जरूर उघडा ध्यान करताना, म्हणजे अजून हवेचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चला, सगळ्यांना धन्यवाद. मी आता जो काही आपला ओंकार साधनेचा कोर्स आहे त्याचं जरा खूपच तुम्ही हे करा, पैसे भरून टाका. आणि रात्री आपण भेटूयात. आज मी येणार आहे रात्रीच्या कोर्सला, ओंकार ध्यानाला. तर तेव्हा जरा थोडस, आजचा कोर्स 9 ला सुरू करू आपण. नीता मॅडमना मी सांगेल 9 ते 9:30 मी बोलून घेईल, आणि मग 9:30 ते 10 मॅडम घेतील. तर काही महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्यात, तर त्या ओंकार साधनेचं जरूर लगेच स्क्रीनशॉट टाका. चला, धन्यवाद सगळ्यांना. मीटिंग बंद करू आपण.